मीरा भाईंदर महानगरपालिका आणि मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्यात थकीत भाडे आणि पोलीस बंदोबस्ताच्या शुल्कावरून वाद निर्माण झाला असून दोन्ही यंत्रणांमधील पत्रव्यवहार आता समोर आलाय। मीरा भाईंदर महापालिकेने पोलीस मुख्यालय, पोलीस उपायुक्त कार्यालय, काशीगाव आणि नयानगर पोलीस ठाणे तसेच वाहतूक शाखेसाठी आपल्या मालकीच्या इमारती आणि जागा भाडे तत्वावर उपलब्ध करून दिल्या आहेत। मात्र या जागांचे भाडे अद्याप पूर्णपणे जमा झाले नसल्याने महापालिकेने पोलीस आयुक्तालयाला थकीत रक्कम भरण्याबाबत पत्र पाठवले आहे। यावर उत्तर देताना पोलीस आयुक्तालयाने ऑक्टोबर 2020 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत विविध बंदोबस्तासाठी झालेल्या 5,21,00,000 रुपयांच्या खर्चाची मागणी केली। तसेच ही रक्कम महापालिकेला देय असलेल्या भाड्यातून समायोजित करण्याची विनंती करण्यात आली। मात्र महापालिकेने हा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळून लावला। महापालिकेच्या माहितीनुसार मीरा रोड पूर्व येथील वाहतूक शाखेसाठी आरक्षित जागेचे 6,96,007 रुपयांचे भाडे थकीत आहे। तसेच पोलीस आयुक्तालय, उपायुक्त कार्यालय, काशीगाव आणि नयानगर पोलीस ठाण्यांचे मिळून 7,24,94,727 रुपयांचे भाडे देय आहे। त्यापैकी 3,89,58,456 रुपये अदा करण्यात आले असून उर्वरित 3,35,36,271 रुपये अद्याप थकीत असल्याचं महापालिकेने स्पष्ट केलंय। दरम्यान थकीत भाडे आणि बंदोबस्ताच्या खर्चावरून सुरू झालेल्या या आर्थिक वादाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, मीरा भाईंदर।